देख ये काय आहे इळा कोयता इळा कोयता हो कापीन ही आता मनगाट धरायचा मनगट धर त्याचा अच्छा याचा हा कुठे थांब हा धरला धर आणि योग खालून बुडावरून पाचक्यान खेचायचा. अच्छा एक मिनिट आम्ही दाखवतो. धरायचा आणि अरे ये झाला आमचा शेत कापून. हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवराबाई युट्यूब चॅनल मध्ये. आणि आज आम्ही जाणार आहोत भात कापायला. तर ऍक्च्युली काय झालं मित्रांनो माहितीये का, आम्हाला भात कापायचा व्हिडिओ पहिले टाकायचं होतं, पण भात आपटायचा व्हिडिओ आम्ही पहिला टाकलं. कारण की आमची जी जुनी शेती आहे ना, नाही जुना घरची शेती आहे ना, तिकडची आम्ही कसं म्हणजे आई बाबा हे नाही भात कापून ठेवलं होतं आणि मग त्याचं कसं आपटायचं होतं, मग आम्ही ते आपटायचं नाही झोडायचं होतं म्हणून कसं आम्ही झोडून घेतलं ते आणि ते ब्लॉग पहिलं करून टाकला. आता आम्ही जाणार आहोत आमची घरची बाजूची शेतीवर, तर तिकडं आम्ही भात कापायचा व्हिडिओ बनवणार आहे. आणि काय झालं मित्रांनो, खूप आम्ही घाई गडबडीमध्ये होतो. आमच्या युट्यूबवर 1 लाख फॅमिली पण झाली होती, तर आम्ही छोटासा सेलिब्रेट पण केला. आणि दिवाळीमध्ये पण थोडासा म्हणजे काय सेलिब्रेट वगैरे काय नाही केलं दिवाळी पण. आणि आई बाबा दीदी सकाळी लवकर गेले शेतावरती. माझं पण सगळं काम करून झालेलं आहे. हे बघा कपडे वगैरे सगळं धुवून घेतलं आणि मी पण जाणार आहे शेतावरती. माझं पण फर्स्ट टाइम आहे कार भात कापायला. तुम्ही मला सांगा हा का मला जमतंय की नाही. पक्का असं कापून टाकीन शेत मी. तर चला मित्रांनो, मी पण सगळ्यांसाठी जेवण बनवायचं राहिलंय, डाळ भात भाजी, तर मी पण पटपट बनवून घेते. तर मित्रांनो, मी पण ते शेतावरती लोक जे काम करतात त्यांच्यासाठी मी जेवण वगैरे बनवते. तर डाळ आणि अंडे कढी हे सगळं बनवणार आहे. भात पण झालंय. तर चला व्हिडिओ असंच कंटिन्यू करा. मी पण फटफट सगळं आवरून घेते, जेवण बनवून घेते आणि भेटते तुम्हाला शेतावर. तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो होतो शेतावरती लवकरच. तर हे शेत आता कापून झालंय आणि सिमी वगैरे येते जेवण वगैरे करत होती घरी. आणि आता ह्या साईडचं इथलं ह्या जांभळीच्या साईडचं शेत राहिले ते फटाफट करून घेत. हा बादशाह भी आ गया रे, ये देखो ये बादशाह. आता काय करतो, हे पाणी सगळे तिकडे हे शेत कापून झालंय ना, तर सगळ्यांना पाणी नेतो. आणि हो बघा बादशाह आलाय शिकायला. इकडे अजून एक चल. हा मग. तर मित्रांनो, या शेतात लय चिखल हे पाय बघू शकता तुम्ही आमचे. तर आता काय करतो, जांभळीच्या शेतात राहिले. तू काय आणला नाही खायला? मी नाही आणलं. निंबू शरबत. मेरे से पेड़ नहीं हो रहा था, इतना कड़क था ना नींबू. पेड़ नहीं हो रहा था, इतना कड़क था ना नींबू. तो ठीक आहे, जाणे दे. तर चला मित्रांनो, आता एक शेत राहिलंय ते आपण कापून घेऊ आणि सिम्मीला शिकवतो आज कार भात कापायला. तर मित्रांनो, मी पण पोचले आता शेतावरती भात कापायला. तर चला मित्रांनो, हे बघा तुम्ही बघू शकता इकडे आमची आई दीदी आणि मामी आहे. आम्ही सगळे शेत कापते. मी पण आता बघते कसं कापते. पण गेले माझ्यासाठी विडा आणायला, कोयता. आणि हे बघा मित्रांनो, पण आले मला काय विडा घेऊन, विडा कोयता. तर चला मित्रांनो, आता मी पण कापायला शिकते कसं काय आहे, मला शिकवतो. घे विळा, मोबाईल ठेव. चल विळा. चला मी इथला शिकवतो थोडं कापता येतं की नाही, तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. देख ये काय आहे इळा कोयता इळा कोयता हो कापीन. तर बघ, तर कसं घ्यायचा, ही आता मनगाट धरायचा. मनगट धर त्याचा. अच्छा याचा. हा कुठे थांब हा धरला. धर आणि योग खालून बुडावरून पाचक्यान इळा. 2 वेळा ना मग धरायचा आणि पाचक्यान खेचायचा. अच्छा एक मिनिट आम्ही दाखवतो. धरायचा आणि अरे एकदाच हे बघ जे कार थांबा. मी आणि या असा वाळात घालायचा, मग त्या सुकाला आपल्याला जोडायला. थांब, मी तुम्हाला कार दाखवते. हा दाखव. हे बघा असं पकडायचा. हा आणि कार ना. हा कार अजून. अच्छा अजून. हा हे बघा शिकत या मित्रांनो.
आता हे एवढं राहिले आमचं, फटाफट कापून घेतोय. तुम्ही शिकली का नाही ते त्यांना दाखव. मी शिकले की नाही रे बाबा आपण, मी शिकली की नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा. हे बघा दाखवते मी. कापून तर दाखव, नंतर सांगतो. हात कापतील हात. इथे हात कापताय? नाही मग चला. शिकलू काप. हो. कसं शिकायलाय तसाच कर. येतं का? येतं ना. हा. आणि असा बादशाह अमिताभ बच्चन बनून आलाय तू तर. मावशी असं दे आमची. तर मित्रांनो, मला माझ्या मामाच्या मुलाचा कॉल आला होता. खूप भारी वाटतं असे लांबून लांबून कोणी घरापर्यंत भेटायला येतात. तर मित्रांनो आता काय करतो, आमचं थोडंच राहिलेलं आहे हे कापायचं. हे बघ, हे बरोबर आहे का? येतं ना. गुंडीन. तर मित्रांनो काय करतो, हे सगळं फटाफट आता कापून घेतो. तिथे मशीन चालवायला लागली आता. ते खुद झाली. दुरून कोणतरी आल्या ना भेटायला. तर मामाच्या मुलाचा कॉल आला वाटतं. एक मिनिट मी ऐकवतो. हा बोल ना विजया. तुझ्याकडे बोलतात. हा. हॅलो. हा बोला ना ताई. दादा तुमची मोठी फॅन आहे, तुमच्या गावात आलेली. म्हणून मग बघितलं तर बोलली एकदा भेटू बोलली, पण तुम्ही शेतावर गेलेत ना म्हणे. आता 10 मिनिटात येतो घरी. पण आता निघायचं आम्हाला. आमचं पथनाट्य झालं. आमचं पथनाट्याचा शो होता ना इथे. हो ना, मग थांबा येतो 5 मिनिटं तिथंच थांबा, मी पोहोचतो तिथंच. पण ते जे सर ते थांबणार नाही ना. मी शॉर्टनर तुमचा नंबर घेते, नेक्स्ट टाइम आले की करेल मग तुम्हाला फोन. ओके चालेल. थँक्यू सो मच एवढ्या लांब येण्यासाठी. ओके ठीक आहे, तुमचा नंबर घेऊन ठेवते मग. हो चालेल काय प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट टाइम येईल मग परत आली तर. हा नेक्स्ट टाइम या नक्की. तुमचं नाव? माझं नाव अंकिता ऋतू जाधव. अच्छा. चालेल ताई, आरामात जावा. ओके ठीक आहे. हो. तर मित्रांनो भारी वाटतं असं. आता ते पण समजून घेतलं, कारण आम्ही शेतावर आलोय ना आणि शेतावर काम असतं. मग त्याच्यामुळे ते पण आलेत आणि थोडं त्यांचं काम पण होतं झालं तर ते निघतायत. तर नेक्स्ट टाइम ते येणार आहेत. तर ताई तुमच्यासाठी मनापासून थँक्यू सो मच. एवढ्या लांब येऊन नाही भेटू शकलो. नेक्स्ट टाइम नक्की भेटू. तर मित्रांनो आता काय करतो, फटाफट हे कापून घेतो एवढं राहिलंय ते आणि जातो घरी जेवायला. बघू यांनी जेवायला काय बनवलंय ते. मित्रांनो जेवायचं नाव जसं घेतलं तसे आम्ही सगळे असे सुटलोय कापायला की सगळं भात कार कापून डायरेक्ट पूर्ण संपूर्णच टाकलं. आणि मित्रांनो तुम्ही इथे विचार करत असाल आम्ही धावतोय का, तर मित्रांनो शेत कापून झालं होतं. मग त्याच आम्ही एन्जॉयमेंट दोघं पण करत होतो, नाचत होतो. तर मित्रांनो आमचा हे बघा, तुम्ही बघू शकता हे पूर्ण शेत कापून झालंय. तर लय जोरात आता भूक लागले. तर आता जातो आम्ही फटाफट. तुला कसं वाटतं सांग? मला खूप चांगलं वाटलं. मग काय करू, पहिले बघू आता हिने जेवण काय बनवलंय ते जेवण घेऊ पहिले. आणि मला जेवढं भेटलं तेवढं मी कापला. आणि मित्रांनो हे इकडची शेती होती, सगळं झालेलं आहे कापून. आणि चिखल होता, पाणी खूप होता, म्हणून चपला सगळ्या हातात चिखलाने भरलेल्या. मजा आली पण कापायला. आम्ही नाचत होतो. बाबा बोलतात ए भूतांनो काय जेवायला जा. तर मित्रांनो आम्ही पण घरी पोहोचलो आणि आता मस्तपैकी जेवण करणार. आणि जेवण काय बनवलंय हिने ते बघू चला. या मी तुम्हाला दाखवते काय बनवले. हे काय बनवला हा या आमचा किचन गरिबांचा. आणि आई येते आता काय करते, अंड्याची भाजी आणि बटाट्याची भाजी राहिली होती ती करते. मी राईस केलंय आणि तिकडं डाळ आहे. डाळ इकडे मस्त डाळ बनवली मित्रांनो. तर आता काय करतो मित्रांनो, आम्ही पण फटाफट जेवण करून घेतो. नंतर जायचं आम्हाला दुसऱ्या शेतावरती. पण कसं आहे, हा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करू. आणि सिम्मीला पण शिकवलंय थोडं म्हणजे येतं करता करेल ती काय मग करेन ना मी. आणि तुला कसं वाटतं शेतावर येऊन भात कापायला? चांगलं आहे, पण तुम्ही बोलत होते की ते खास वगैरे होतं. खास आता तर स्टार्टिंग आहे, अजून दुसरी शेत आहे तिकडे पण जायचे. नाही मला खूप भारी वाटलं, म्हणजे काहीतरी नवीन शिकायला भेटलं. आता मी काय ते असं काय ते लावायचं काय बोलतात लावणी ते शिकलं. आणि अजून काय शिकली मी? पेरणीचं ते पहिले
पहिला आपण भात लावले, पहिला पेरला मग नंतर भात लावला, नाही मग त्याला असं काय साफसफाई केली, म्हणजे शेताच्या आजूबाजूचा जो गवत येतो ते नाही का बेन्नी राब बेन्नी ते केलं, मग ते असं बांधून मूठ बांधायला, म्हणजे आपलं खन्नी बोलतात, खणायला, राब खणायला, ते पण झालं. आणि आता फायनली मी कापायला शिकली आणि तुम्ही आपटायचा तर बघितलंय मला. तो पहिला आमचा ब्लॉग ऍक्च्युली अपलोड झाला मित्रांनो, सॉरी, कारण का थोडं दिवाळीच्या घाई गडबडीत तिकडं कापून झालं होतं आणि जोडायचं बाकी होतं, म्हणून आम्हाला शूट करायला जमलं नाही. तर ते 100K फॅमिली झाली होती युट्यूबला, त्याबद्दल सगळ्यांना थँक्यू सो मच. आणि त्याच्याचमुळं आम्ही काय शूट केलं नाही, दिवाळी एन्जॉय केली, कारण शेताचं काम होतं. तर आता मित्रांनो, कसं तुमचं सगळ्यांचं एवढं प्रेम आणि कमेंट आले होते की भात कापायचा पण ब्लॉग बनवा, तर तो पण ब्लॉग आता तुम्ही बघून झाले असेल. आणि ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा, आणि तुम्हाला कसे आमचे व्हिडिओ आवडतात ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तर जो पण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आमचे असेच कंटिन्यू व्हिडिओ येत राहतील. आम्ही ट्राय करू की डेली व्हिडिओ टाकायला. ओके, टेक केअर, बाय बाय, लव्ह यू.